नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। हा व्हिडिओ बनवायचं तात्पर्य एवढंच की आपल्या यूट्यूब परिवारामध्ये अनेक महिला जोडल्या गेलेल्या आहेत आणि बऱ्याच भगिनींना आर्थिक मदतीची खरंच गरज आहे आणि आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळावी। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी राज्यभरातील सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र महिलांना हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही भरता येईल। त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची PDF फाईल डाउनलोड करून तुम्हाला यावर नाव, पत्ता आणि इतर सगळे तपशील भरावे लागतील। त्यानंतर हा भरलेला फॉर्म पुन्हा संकेतस्थळावर अपलोड करून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो सबमिट करावा लागेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो अर्ज देण्यात आला आहे त्यावर इतर सरकारी कामासाठी आपण ज्या प्रकारे वैयक्तिक तपशील भरतो तीच पद्धत वापरायची आहे। या फॉर्ममध्ये महिलांना आधी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्मठिकाण, पिनकोड ही माहिती भरावी लागेल। त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही न विसरता अर्जात नमूद करावा। याशिवाय महिलांना वैवाहिक स्थळाची माहिती देणेही अर्जात बंधनकारक आहे। त्याचबरोबर या अर्जात तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे का असा प्रश्न विचारण्यात आला आहे। एखादी महिला सरकारी योजनेचा लाभार्थी असेल तर तिला संबंधित योजनेच्या माध्यमातून महिन्याला किती पैसे मिळतात हे अर्जात नमूद करावे लागेल। यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यामध्ये हवे आहेत त्याचा तपशील भरावा लागेल। यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खात्याचा क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संबंधित बँकचा IFSC कोड हे सर्व तपशील अचूक भरावे लागतील। त्याचबरोबर या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला तुमचं आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडलेलं असणे महत्त्वाचे आहे। त्याचा तपशीलही अर्जात नमूद करावा लागेल। सगळ्यात शेवटी अर्ज भरणारी महिला कोणत्या वर्गात मोडते हे स्पष्ट करावे लागेल। अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी असेल किंवा ती सरकारी नोकर असेल तर सामान्य गृहिणी या पर्यायासमोर खूण करावी। अशा रीतीने आपल्याला फॉर्म हा भरायचा। त्याचबरोबर ह्या फॉर्म बरोबर जी आपल्याला कागदपत्र लागणार ती तुम्हाला सांगून देते। आधार कार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि यासोबतच अर्जदाराचा फोटो, त्याचबरोबर रेशन कार्डसुद्धा लागणार आहे। अर्जदाराने संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे। तसंच सेतू सुविधा केंद्रावरही आपण अर्ज जमा करू शकतात। शासनाने या योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲप सुरू केला आहे। हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे। योजनेच्या लाभासाठी आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे। योजनेचा लाभ 1 जुलैपासूनच मिळणार आहे। तसेच तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे। तर अशा रीतीने आपण घरच्या घरी फॉर्म हा भरू शकतो। अगदी सोपी पद्धत आहे। जर तुम्हाला काही कारणास्तव घरच्या घरी फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या अंगणवाडी इथे जाऊन सुद्धा हा फॉर्म जो आहे तो भरू शकतात किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊ शकतात। नक्की करा, ज्या पण महिलांना खरंच आर्थिक मदतीची गरज असेल त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल हीच मनामध्ये इच्छा। धन्यवाद।